नमस्कार मित्रांनो, आजची घटना सुरतची आहे। ही घटना 2025 ची आहे। सुरत शहरात पुनागाव नावाचा एक परिसर आहे। तिथे एक सरकारी शाळा आहे। त्याच शाळेत 20 वर्षांची माधवी विज्ञान शिकवत होती। ती नवीन शिक्षिका होती। काम शिकत होती। शिकवण्यात ती बरी होती आणि मुलांशी चांगले वागत असे। त्याच शाळेत माधव नावाचा 10वीचा एक मुलगा होता। माधव आणि माधवी दोघेही एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते। मुलांमध्ये जसं होतं तसं शिक्षिका जवळ राहू लागल्या की त्यांना खूप आनंद होतो। माधवलाही जेव्हा कळलं की त्याची विज्ञान शिक्षिका माधवी त्याच अपार्टमेंटमध्ये राहते, तेव्हा तो खूप आनंदित झाला। घरी पोहोचताच त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली। आईसाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती, पण मुलाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तीही हसली। वेळ निघून गेली। 6माही परीक्षेत माधवचे गुण चांगले आले नाहीत। वडिलांशी बोलणं झाल्यावर त्यांनी गरज वाटल्यास मदत घेण्याचा सल्ला दिला। मग एक दिवस माधवची आई, जी 3ऱ्या मजल्यावर राहत होती, आपल्या मुलाच्या शिक्षिका माधवीच्या फ्लॅटवर पोहोचली। तिने आपली ओळख दिली आणि माधवला घरी विज्ञान शिकावावं अशी विनंती केली। माधवी तयार झाली। ती म्हणाली, तसं तर मी कोचिंग करत नाही, पण माधव माझा लाडका विद्यार्थी आहे, त्यामुळे तुम्ही त्याला शनिवार, रविवार पाठवा, मी त्याला मार्गदर्शन करेन। माधवी तयार झाल्यावर माधव 2 दिवसांनी शनिवारी संध्याकाळी 4 वाजता तिच्या फ्लॅटवर पोहोचला। जवळपास 2 महिने हे असंच चालू राहिलं। माधव फक्त शनिवारी आणि रविवारीच माधवीच्या फ्लॅटवर कोचिंगसाठी जात असे। मग एक दिवस त्याने घरी येऊन सांगितलं की आता मॅडम रोज संध्याकाळी 6 वाजता कोचिंगसाठी बोलावतात। घरच्यांना यावर काही हरकत नव्हती। यानंतर माधव दररोज नियमितपणे कोचिंगसाठी जाऊ लागला। हळूहळू वेळ सरकत गेली। माधव 9वीतून 10वीत पोहोचला। 25 एप्रिलची गोष्ट आहे। शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या, पण माधवीने माधवची कोचिंग सुरूच ठेवली होती। संध्याकाळी साधारण 7 वाजता माधवचे वडील घरी परतले तेव्हा माधव घरी नव्हता। त्यांनी आपल्या बायकोला माधवबद्दल विचारले। दुपारपासूनच माधव कोचिंगसाठी माधवीकडे गेला होता। वडिलांना माहीत नव्हतं की तो काय शिकतो आणि शिक्षिका त्याला काय शिकवते। माधवचे नंबरही फारसे चांगले आले नव्हते। वडील सोफ्यावर बसले। पण 1 तास उलटूनही मुलगा परत न आल्याने त्यांनी बायकोला त्याला आणण्यासाठी माधवीच्या घरी पाठवले। पण तिथे कळले की माधवीच्या घराला कुलूप होते। शेजारी सांगत होते की माधवी दुपारपासून तिच्या फ्लॅटमध्ये आलेली नाही। माधवच्या वडिलांना चिंता वाटली। त्यांनी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या माधवच्या मित्रांशी बोलणे केले। एका मित्राने सांगितले की दुपारी त्याने माधव आणि त्याची शिक्षिका माधवी यांना कुठेतरी जाताना पाहिले होते। वडिलांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले। खरंच, दुपारी माधव शिक्षिका माधवीचा हात धरून अपार्टमेंटमधून बाहेर टॅक्सीत बसताना दिसला। माधवीच्या हातात एक बॅग देखील होती। यामुळे वडिलांना संशय आला। ते पुन्हा वस्तीमध्ये गेले आणि तिथे पोलिसांना सर्व हकीकत सांगून अर्ज दिला। पोलिसांनी रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले। त्यात माधव आणि माधवी दोघेही बॅग घेऊन अहमदाबादला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढताना दिसले। दोघांचेही मोबाईल बंद होते। पोलिसांनी माधवच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला। थोड्या वेळानंतर मोबाईल चालू झाल्यावर पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले। 5 दिवसांनंतर 30 एप्रिलला गुजरात, राजस्थान सीमेवरील श्यामाली नावाच्या ठिकाणी बसमध्ये पळून जात असताना माधवीला पकडण्यात आले। माधवही सुरक्षितपणे बचावला गेला। त्यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली। माधवीने सांगितले की माधवचे अपहरण झाले नव्हते। त्यांचे म्हणणे होते की ते दोघे फक्त फिरायला गेले होते। पकडले गेले तेव्हा ते परत अहमदाबादच्या बसमध्ये बसले होते। तेव्हाच पोलिसांनी त्यांना पकडले। माधवनेही आपल्या शिक्षिकेचे म्हणणे बरोबर असल्याचे सांगितले आणि ते एकत्र फिरत असल्याचे म्हटले। पण पोलिसांनी विचारले की दोघांनी आपल्या घरच्यांना ही गोष्ट का सांगितली नाही? तसेच मोबाईल बंद का ठेवला होता असेही विचारले। या प्रश्नांनी माधवी आणि माधव दोघांनाही शांत केले। मग माधवीने एक मोठा खुलासा केला की तिला माधवपासून 5 महिन्यांचा गर्भ आहे। तिने सांगितले की तिचे घरचे लग्नासाठी दबाव टाकत होते। त्यामुळे दोघांनी मिळून घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता, जेणेकरून ते आपले वेगळे आयुष्य सुरू करू शकतील। माधवीचं बोलणं ऐकून तिथे सगळेच शांत झाले। माधवनेही कबूल केलं की गेल्या 2 वर्षांपासून तो माधवी मॅमसोबत शारीरिक संबंधात होता आणि जेव्हा मॅमला गर्भ राहिला तेव्हा ते दोघे घरातून पळून गेले होते। पोलिसांनी सांगितलं की माधव अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याची संमती या प्रकरणात मान्य होत नाही। म्हणून माधवीविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तिला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली।
माधव आणि माधवी दोघांचीही DNA चाचणी करण्यात आली, जेणेकरून मुलाच्या वडिलांचा शोध घेता येईल. यानंतर समाजाला हादरवून टाकणारी कथा समोर आली. माधवी तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. ती 3 खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहत होती. तिच्या बाल्कनीकडे असलेली एक खोली होती, जिथे ती माधवला शिकवत होती. आजकालची मुलं किशोरवयातच आपल्या आवडीनिवडी आणि गोष्टी समजून घेऊ लागतात. अशा परिस्थितीत मुलींमध्ये आकर्षणाची भावना जागृत होऊ लागते. माधवही याच वयात होता आणि त्याचीही अशीच रुची होती. कोचिंगदरम्यान माधव अनेकदा माधवीकडे लक्ष देत असे आणि कधीकधी तिच्या उपस्थितीत थोडी नजर फिरवण्याचा प्रयत्न करत असे. माधवीला जेव्हा हे जाणवले तेव्हा तिने थोडे सांभाळून बसायला सुरुवात केली. पण माधवी अजून तरुण होती आणि तिच्याही भावना जागृत होत होत्या. माधवही हळूहळू माधवीकडे आकर्षित होऊ लागला. काही काळानंतर माधवीने माधवला आठवड्यातून दररोज कोचिंगला येण्यास सांगितले. शिकवताना ती कधीकधी आपल्या उपस्थितीची जाणीव अशा प्रकारे करून देत असे, ज्यामुळे माधवला तिच्या बोलण्यातून आणि वागण्यातून काहीतरी वेगळे जाणवू लागले. जवळपास 6 महिन्यांनंतर परीक्षा संपली आणि शाळा दीर्घकाळासाठी बंद झाली. पण माधवीने माधवचे शिक्षण सुरूच ठेवले. 10वीच्या अभ्यासक्रमात मानवी प्रजननाचे एक प्रकरण होते. माधवीने सर्वात आधी तेच शिकवायला सुरुवात केली आणि माधवच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षपूर्वक पाहू लागली. प्रकरण समजावून सांगण्याच्या बहाण्याने माधवीने माधवला जवळ बोलावले. हळूहळू त्यांच्यातील संबंधांना एक नवीन रूप प्राप्त झाले. शिकवणीदरम्यान ते अनेकदा एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि माधवी त्याला नवनवीन पद्धतीने गोष्टी समजावून सांगू लागली. माधवसाठी हे सर्व एक नवीन आणि अनोळखी जग होते. माधवी मॅम जेव्हाही याबद्दल काही सांगायच्या, माधव फक्त रोबोटप्रमाणे त्यांचे ऐकून घेत असे. मॅम जे काही सांगायच्या ते तो तसेच करत असे. पोलिसांच्या चौकशीत माधवीने सांगितले की ती नेहमी सांभाळून राहत होती. पण तरीही जानेवारीत जेव्हा मासिक पाळी आली नाही, तेव्हा तिने सुरुवातीला याकडे हलकेपणाने घेतले. त्यानंतर पुढचा महिनाही तसाच गेला. तेव्हा तिला थोडी भीती वाटू लागली. जेव्हा चाचणी केली तेव्हा ती गर्भवती असल्याचे समजले. हे ऐकून तिला धक्का बसला. दुसरीकडे घरचे तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होते. अशा परिस्थितीत तिला काहीच सुचले नाही, म्हणून तिने माधवसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 25 एप्रिलला दोघे घरातून निघाले. घरातून निघाल्यानंतर ते दोघे सर्वात आधी सुरतहून वडोदऱ्याला पोहोचले. तिथे रात्री एका हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी अहमदाबादला गेले आणि दिवसभर तिथे फिरत राहिले. मग रात्री बस पकडून जयपूरला पोहोचले. जयपूरमध्ये एक दिवस थांबले आणि तिथून दिल्लीला गेले. दिल्लीत काही तास घालवले आणि नंतर वृंदावनला पोहोचून मंदिरांचे दर्शन घेतले. यानंतर परत जयपूरला आले आणि मग 30 एप्रिलच्या सकाळी अहमदाबादला परत येण्यासाठी निघाले होते, तेव्हाच पोलिसांनी त्यांना पकडले. एका विशेष पॉक्सो कोर्टाने 23 वर्षांच्या शिक्षिकेला गर्भपाताची परवानगी दिली. डॉक्टरांच्या अहवालानुसार तिला 22 आठवड्यांचा गर्भ आहे. कोर्टाने आदेश दिला आहे की तिचा गर्भपात सुरत महानगरपालिकेच्या SMIMIR रुग्णालयात एका आठवड्याच्या आत केला जावा. त्याचबरोबर भ्रूण DNA चाचणीसाठी सुरक्षित ठेवला जावा, जेणेकरून पुढील तपासात मदत मिळू शकेल. कोर्टाच्या आदेशानंतर शिक्षिकेची वैद्यकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. DNA अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई निश्चित होईल. हे संपूर्ण प्रकरण समाज आणि व्यवस्थेसाठी एक इशारा आहे की आजच्या काळात विश्वास आणि जबाबदारीचे संतुलन कसे बिघडू शकते. ही घटना केवळ एक घोटाळा नसून एक धडा आहे की लहान मुलांना योग्य मार्गदर्शन देणे किती महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या आसपास असलेल्या मोठ्या लोकांनी किती जबाबदारीने वागले पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.